श्री स्वामी समर्थ महाराज रंगीत मोरे दादा तुमचे आमचे सगळ्यांचे श्रद्धासन असले गुरुमाऊली यांना दिवार वंदन येथे बसले श्री स्वामी समर्थ सेवेकरांना माझा श्री स्वामी समर्थ श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते आणि स्वामींना विनंती करते की सगळ्यांकडनं जास्तीत जास्त सेवा करून घ्या आणि इथं हजर करावं असं. हे बघा, माहिती आहे सगळ्यांना, माहिती असून पण आपण सेवेला येत नाही. कारण हा इतका पवित्र महिना आहे. भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी वर्षातून खूप पवित्र मानला जातो हा महिना. तसं तर रोज केलं तर चांगलंच आहे. जर जमलं नसेल तर आपल्या गुरुमाऊली, परमपूज्य गुरुमाऊली म्हणजे आज स्वामी रूपात काम करता येते, परब्रह्म आहेत ते आपल्यासाठी. त्यांनी आपल्यासाठी असा खजिना उपलब्ध करून दिलेला आहे. पंचपक्वानाचं ताट उपलब्ध करून दिलेलं आहे. ग्रुप तयार केले. ग्रुपला आपण बघतच असतो की काय काय सेवा येऊन राहिल्या. त्या सेवा आपण घरी करू शकत नाही. तर सामुदायिक सेवेतून कसं असतं, ताई करते मग मी पण करेल आणि ह्या सेवेतून आपले प्रश्न लवकर सुटतात. हे बघा, आता आपल्या गुरुमाऊलींनी काय काय सेवा दिल्या तुम्ही ग्रुपला बघतातच, पण तरी सुद्धा मी एक पोस्ट म्हणे तुम्हाला सांगणं एक क्रमप्राप्त आहे. आजपासून आपल्या केंद्रात महिनाभर रोज 3 ते 5:30 पर्यंत सेवा होत जाणार आहे. 3 ते 5 तुम्ही म्हणा काय काय सेवा होती, नित्य सेवा काढायचं आणि नित्य सेवेमध्ये सोमवारची सेवा जी सेवा असेल ती 3 वाजल्यापासून या, 4 पासून या. नाहीच जमलं तर किमान तुम्ही 5 वाजता तरी इथं हजर व्हायला पाहिजे. 5 वाजता का? कारण 5:30 वाजता आपण 5 ते 5:30 मी एक सामुदायिक सगळ्यांसाठी रुद्र घेत असते. मी स्वतः परब्रह्म गुरुमाऊली स्वामींच्या आशीर्वादाने 20 वर्षांपासून रुद्र सेवा करत आहे आणि त्याच्याचमुळे मी आज जगत आहे. रोज एकदा करते. माऊलींच्या आशीर्वादाने, माऊलींनी मला दिलेली सेवा. आणि महिनाभर एकादश रुद्र करते मी श्रावण महिना. बऱ्याच मातांना सांगते कोणीच करत नाही एकादशी रुद्र म्हणजे ते पण मी तुम्हाला सांगते. बऱ्याच माता म्हणजे म्हणतात मग काय, 11 वेळेस आपण चमक वाचलं का मग एकदा चमक वाचायचं, पुन्हा 11 नमक, मग दुसरं चमक, 11 नमक, मग तिसरं चमक. म्हणजे असं करत 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 म्हणजे किती वेळेस होतं ते आपलं तुम्ही हिशोब करा किती वेळेस वाचन होऊन जातं. त्याला एकादश रुद्र म्हणतात. मी 3 वाजेपासून रोज सेवेला येत असते. मी नाही, माझे बाबा माझ्याकडनं करून घेत असतात, गुरुमाऊली करून घेत असतात. जर तुम्हाला त्या सेवेत सहभागी व्हायचं असेल तुम्ही येऊ शकता. पण बऱ्याच मातांना काही ना काही प्रॉब्लेम राहतात. पण तुम्ही 4च्या पुढे तरी येऊ शकता आणि आरतीला नाही थांबता आलं तरी चालेल. पण सकाळची आरती मग ज्या माता सकाळी आल्या त्या सायंकाळी नाही थांबल्या तरी चालेल. पण त्यांनी ही सेवा सोडू नका. दर गुरुवारी आपण दुसरा विषय, दर गुरुवारी आपण प्रश्न उत्तरांचा कार्यक्रम हा ठेवलेला आहे. तर आज 12 तर 1-1:30 पर्यंत प्रश्न उत्तरांचा कार्यक्रम हा होणार आहे. माऊलींच्या आदरणीय चंद्रकांत दादांच्या आशीर्वादाने आपण ही सेवा चालू केलेली सोयगाव केंद्रात. ज्या आत्म्याशी वंचित असतील, ज्यांचे प्रश्न सुटत नसतील त्यांना इथं आणायचे. आणि थोडक्यात मी रुद्रबद्दल तुम्हाला माहिती सांगायचं विसरून गेली. हे बघा, जर तुम्ही संकल्प केला आजपासून मी महिनाभर भूपाळी आरती आणि रुद्रला हजर होईल. बघा, इथं स्वच्छ असं परमात्म्याच्या अंगावर, परमपिता शिवाच्या अंगावर रुद्राभिषेक होतो आणि ते तीर्थ प्रत्येकाला भेटतं. त्याचा अर्थ असं कोणी पण येऊन काही पण टाकून देईल नाही. देवाला स्वच्छ पंचामृताने आंघोळ घालून तिथं मित्र पाण्याने अभिषेक होतो. आणि जेव्हा ते एकादश रुद्राचं तीर्थ एका भांड्यात काढलं जातं, प्रत्येकाने आपल्या घरी घेऊन जायचे. बघा, मला माहिती 80% लोकांच्या घरी खूप वणवण होऊन गेलेले. वणवण म्हणजे बघा, कारण नसताना पती पत्नीमध्ये भांडण होतं, पोरं एकमेकांची, भाऊ बहिणींचं जमत नाही, एकमेकांचा द्वेष करतात, क्लेश करतात. कारण नसताना आपल्यावर बला येते. कारण नसताना मी तर आज चांगली होती, काल चांगली होती, मला अचानक त्रास झाला. मग त्याच्या मागे प्रखर पितृदोष असतात. जर तुम्ही हे तीर्थ सगळ्यांनी घेतलं आणि पूर्ण आपला त्या म्हणजे काय असेल ना, आपले पाप ताप आपल्याला तळतळ सुद्धा असतो मागच्या जन्माचं. मी म्हणते मी तर या जन्मात खूप चांगलं करते नाही, आपण मागच्या जन्मात पण काहीतरी घेऊन आलेले.
मग ते काढण्यासाठी पाप धुण्यासाठी, कष्ट निवारण्यासाठी, पितृदोष निवारण्यासाठी, आपल्याला काही शारीरिक व्याधी असतील, भूत पिशाच सगळे 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 दोष जाण्यासाठी एकच रामबाण उपाय म्हणजे रुद्राभिषेक आणि त्याच्या ते तीर्थ आपण घेणं हे क्रम प्राप्त आहे. समजा तुम्हाला उशीर जरी झाला तरी एका डब्यात मी नेहमी स्वामींच्या ओट्यावर तीर्थ हे काढून ठेवलेलं राहतं. व्यसनाधीन लोक असतात, काही काही महिलांची हिंमत नाही होत ना, मग घ्यावं येतील तर काही तर ऐकतच नाही. माझ्या घरावरून सांगते, आज बघा सकाळी